थँक्यू सो मच विजय सर. सामना सुरू करायचा आहे. जाऊयात पुन्हा एकदा सेमीफायनल. पहिला आपण पाहतो या स्पर्धेतील अर्थातच स्पर्धा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पठार विभाग पाटण तालुका. पहिला चेंडू फेकी केला जातो या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये. अर्थातच जंगलवाडी विपक्ष विरेवाडी दोन संघ पाहिले तर आपल्या साखळी पद्धतीमध्ये मजल मारून पॉइंट टेबल वरती टॉपला राहिलेत. आता मात्र पहिला चेंडू एस नकारात्मक चेंडू आहे. एस पहिला चेंडू आपण पाहतोय जंगलवाडी कडून. एस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिली आणि संघासाठी पहिली ओव्हर ज्याच्या हातामध्ये सोपवली जाते तोच अर्थातच आपण पाहतोय शुभम साळुंखे कालच्या दिवसाचा हिरो. एस अपील केली होती परंतु पंचांनी अपील फेटाळून लावले. अर्थातच पाहिलं तर शुभम साळुंखेचा पहिला चेंडू पूर्ण झालाय. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश झालाय तो म्हणजे अतिरिक्त धावेने. तर मात्र येतोय एसा किरण पाहतोय आपण विरेवाडी संघाचा बॅकबोन अर्थातच पाठीचा कणा वारंवार सपोर्ट केलं जातं. आतमध्ये मात्र आला होता बॅट्स घेऊन बॅट दिले शुभमला. पाहिलं तर या संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच कॅप्टन शुभम पाहतो स्टार्टिंग एंड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं तर शुभमच असेल. एस कोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या बाजूने निघून जातोय. कार्पेटला आग लावसर जाईल का सीमारेषे पार. एस इट इज 4 आपण पाहतोय. आता मात्र आज 4 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. धाव फलकावरती लागले गेले. सेमीफायनलचा पहिला मुकाबला आपण पाहतोय. टॉप संघ असतील ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करून सर्वांना आकर्षित केलं, सर्वांना मनोरंजित केलं आणि पॉइंट टेबल वरती गुण फलकावरती मजल मारली. अर्थातच पहिला सेमीफायनलचा सामना ग्रुप ए फर्स्ट पोझिशन वरची टीम आपण पाहतोय. एस आता मात्र फटका चांगला होता फ्लिक फटका. त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालंय. मिड विकेट दरम्यान पाहिलं गेलं तर शुभम वरती आता मात्र प्रेशर टाकलं जातंय. नक्कीच आपण पाहतोय ग्रुप ए मधील फर्स्ट अर्थातच पोझिशन 1 वरची टीम जंगलवाडी टीम पाहिलं तर ग्रुप ए मधून कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन करून टॉप वरची टीम राहिली होती. गुणफलकावरती मजल मारले होते तोच संघ अर्थातच विपक्ष आपण पाहतोय वर्सेस ग्रुप बी सेकंड पोझिशन वरचा टीम अर्थातच भैरवनाथ 11 विरेवाडी. अर्थातच पुन्हा एकदा स्वेर मारा अतिरिक्त धाव संघाच्या धाव संख्येत अतिरिक्त धाव मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आता मात्र 6 वरती. चेंडू झालेत 3 पूर्ण. संघाची धाव संख्या 6. पाहिलं गेलं तर सर्वजण खेळाडू या सामन्यामध्ये आपले 100% समर्पण देतील. अर्थातच डेडिकेशन दिलं जाईल. डेडिकेशन पाहिलं गेलं तर कालच्या दिवसापासून पाहायला मिळतं. जीवाच्या आकांताने प्रयत्न केला जातो. प्रयत्न करणारा मित्रांनो कधीच यशस्वी होत नाही, त्याला मात्र वेळ लागतो. संयम पाहायला गेलं तर प्रयत्न आणि संयमाची सांगड गाठली तर यश तुमच्या पायाखेरीस असेल याची नोंद घ्यायची. आता मात्र फटका खेळला जातोय. बॅटची इनसाइड एज लागून चेंडू जातोय कार्पेटला गुदगुल्या करत सरळ सीमारेषे पार. एस इट इज 4. आता मात्र संघाच्या धावसंख्येत 4 ने भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 धावांवरती. चेंडू झाले 4 पूर्ण. संघाची धावसंख्या 10. पाहायला गेलं तर संयमाने हाल होतात परंतु हार कधीच होत नाही मित्रांनो. संयम ठेवा. आपली वेळ वाईट असते, नक्कीच वाईट वेळ येते, ती म्हणजे चांगली वेळ आणण्यासाठी. अर्थातच आपण पाहतोय गोलंदाज शुभमने आतापर्यंत 10 धावा खर्चित केलेत. चेंडू झाले 4 पूर्ण. शेवटचे 2 चेंडूत बॅकअप करेल का, पुनरागमन करेल का, सर्व प्रेक्षकांसमोर सर्व खेळाडूंसमोर आहे प्रश्न चिन्ह असेल. शुभम साळुंखे पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. मात्र उलट्या हाताने टाकलेला चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. आता मात्र थोडासा फटका लवकर खेळला जातोय. चेंडू येतोय निर्धाव. इट इज 5वा चेंडू डॉट डिलिव्हरी. शुभम साळुंखे पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकी करत असताना एक चांगला चेंडू आपल्या भात्यातील बाहेर काढला जातोय. अर्थातच निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 5वा चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू, अंतिम चेंडू, लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर आपण पाहतोय. शुभम कॅरी करेल. शुभम टू शुभम. एस टीम फक्त मात्र वेगळे असेल. जंगलवाडी विपक्ष भैरवनाथ 11 विरेवाडी.
हे आता मात्र यॉर्कर लेन चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जाते, ज्या चेंडूवरती मात्र चेंडू खोदून काढलाय शुभमने, स्ट्राईक मात्र स्वतः जवळ ठेवले, हे षटक संपतंय, पहिल्या षटकाची सांगता होते, अर्थातच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 वरती, बिन बाद 11. सत्ता मात्र चेंडू सोपवला जातोय, पॉवर प्ले संपला जातोय, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपले जातील, आता मात्र जाळं रचण्यासाठी प्रयत्न केला जाईल, षडयंत्र रचलं जाईल गाड्यांना बाद करण्यासाठी. पाहिलं गेलं तर या संघाचे दोन आयकॉन खेळाडू अर्थातच स्ट्रायकिंग एंड वरती शुभम मे, नॉन स्ट्राइक एंड ला अनिल असेल. अनिल आतापर्यंत मात्र संधी मिळाली नाही, आतापर्यंत पाहिले गेलं तर बाजू चालवली गेले शुभमच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मात्र एक वेगवान गोलंदाज सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुक्याला लाभलेले एक वरदान आपण पाहतोय, अर्थातच विजय पवार आपण पाहतोय. सह्याद्री असोसिएशन पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यातील स्वर्ग मानला जातो तो म्हणजे आमचं सह्याद्री पठार, आणि या स्वर्गात एक स्वर्गाला पडलेलं स्वप्न आपण पाहतोय विजय पवार नावाचा. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आमच्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मनोरंजन करण्यासाठी, अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती विजय पवार आहे, उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज. ओव्हर द विकेट राईट हँड पेसर आपण पाहतोय विजयला, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय विनंती असेल मित्रांनो. सेमीफायनल फर्स्ट आपण पाहतोय, यानंतर सेमीफायनल सेकंड खेळवली जाईल, त्यानंतर मेगा फायनल खेळवली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. अर्थातच क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, जाळं रचलं जात आहे, षडयंत्र रचलं जात आहे. प्लॅन पाहिला तर अयशस्वी राहिल्यानंतर प्लॅन बी बाहेर काढला जाते. पाहिले गेले तर पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये कोणतेही विकेटचं पतन झालं नाही, त्यानंतर मात्र विजय पवार आल्या बॉलिंग ट्रॅक वरती, उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज. आता मात्र फटका खेळला जातो, त्रिफळा चीत केले, काय आणलं होतं या ट्रम्प काढला, पहिल्या चेंडूवरती यष्ट्या गुल केल्या जातात, अर्थातच स्टंप गुल केल्या जातात, बेल्स मात्र उडवल्या जातात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. अर्थातच बॅक टू द पेव्हिलियन शुभम जाधव आपण पाहतो या संघाचा सलामीवीर. अर्थातच आपण पाहिलं गेलं तर याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये लाजवाब खेळ राहिला होता. त्यानंतर पाहिलं तर विजय पवार आलाय, विजय पवारने मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू फेकी केला, त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अर्थातच सह्याद्री क्रिकेट असलेल्या पडलेलं गोड स्वप्न आपण पाहतो या गोलंदाजाच्या स्वरूपात. अर्थातच विजय पवार मॅन फ्रॉम डफळवाडी एक्सप्रेस म्हणून जाणला जातो या सह्याद्री पठारामध्ये. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आले, अर्थातच स्वप्नील तोडकर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करेल. खेळ संपला गेलाय, पहिल्या चेंडूचा संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 11 वरती. सत्ता मात्र स्वप्नील तोडकर आले. तसेच सामना त्वरित सुरू करायचे. ठीक 4 वाजले गेलेत, अजून 2 सामने शिल्लक असतील. सेमीफायनल सेकंड, त्यानंतर फायनल मॅच. विनंती असेल लगेचच सामन्याला सुरुवात करा. थँक्यू सो मच. सामन्याला होते सुरुवात. पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती झाले पहिल्या विकेटचं पतन, अर्थातच विजयने घालवले माघारे शुभमला, तर शुभम साळुंखे बाद झालाय. माफी असावी, शुभम जाधव बाद झाला. त्यानंतर स्वप्नील तोडकर आले, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करते विजय पवार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडं मात्र पाहिलं गेलं तर यष्ट्यांना फुंकर मारून गेलेला चेंडू. आता मात्र डोक्यावरती हात असेल विजयच्या. पाहायला गेलं तर रायझिंग डिलिव्हरी आपण पाहू शकतो. यॉर्कर लेन चेंडू तो कशीर आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच विजयच्या माध्यमातून एक विस्फोटक चेंडू फेकी केला विजयने. त्यानंतर पाहिलं तर त्यावरती
शुभम बाद झाला तर त्यानंतर पाहिलं तर एक यॉर्कर लेन चेंडू. आता मात्र थोडासा यष्ट्यांना मातीचा सुगंध देऊन गेला होणारा चेंडू पाहायला गेला तर आता पुन्हा एकदा फटका खेळा क्षेत्ररक्षक तैनात असेल मिड विकेट वरती. आता मात्र चेंडू फील्ड करेल का, थोडीशी गफलत होते. आता मात्र एक धाव एस रोखलं जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल असेल. अनिल पाहिला तर एक विक्रमी फलंदाज आहे सह्याद्री क्रिकेट आशियन मधला, ज्याच्या नावावरती मात्र या सह्याद्री क्रिकेट आशियन पठार विभाग पाटण तालुक्यामध्ये खूप सारे विक्रम राहिलेत. पाहायला गेले तर या स्पर्धेमध्ये याने विक्रम केला होता. एक चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज असताना षटकार ठोकणारा हाच फलंदाज आहे तो म्हणजे स्ट्रायकिंग एंड वरती अनिल. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं तर 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या या षटकामध्ये 1 ने वाढली. संघाची धाव संख्या 12 वरती जाऊन पोहोचले. अर्थातच या 3 चेंडू मध्ये एक गडी बाद केलाय. आता मात्र या अनिल साठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ऑन साइड वरती मात्र माहेर असणारा फलंदाज आहे. फटके लावण्यासाठी ऑन साइड वरती मात्र क्षेत्ररक्षक पाहिले तर आतापर्यंत 4 आपण पाहतोय बाउंड्री रोप वरती 4 क्षेत्ररक्षक असतील. शुभम साळुंखे असेल. शुभम साळुंखे तदनंतर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग तदनंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. एस ऑन साइड वरती मोठे फटके मारण्यासाठी माहिर असलेला फलंदाज अर्थातच अनिल. आता आला स्ट्रायकिंग एंड वरती. चौथा चेंडू फेस करेल विजयचा छोटासा रन पूर्ण होत आहे. फेकी करतोय चेंडू विजय. आता मात्र पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल त्याला मात्र बॅकअप मिळतो. तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल रोखलं जात आहे. एक चांगला कॉल पाहायला मिळतो. एस नो बॉल. अर्थातच 9 चेंडू पाहायला गेले पंचांच्या माध्यमातून. आता मात्र फ्री हिट लागू असेल स्वप्नील तोडकर वरती. पाहायला गेले तर चेंडू झाले 3 पूर्ण. चौथा चेंडू फेकी करत असताना थोडीशी मात्र मिस्टेक होते टीम जंगलवाडीच्या माध्यमातून. असं मात्र नुकसान पाहायला मिळते गोलंदाजाच्या स्पेल मध्ये. आता मात्र हा 9 चेंडू ग्राह्य धरला जाईल. संघाची धाव संख्या 2 धावेनिशी जाऊन पोहोचले 14 वरती. अर्थातच 3 चेंडू पूर्ण 14 धावा धाव फलकावरती लागले गेले. तर ट्रॅक वरती विजयला पाहतोय आपण. सत्ता मात्र चांगला चेंडू उलट्या हाताने अर्थातच रिव्हर्स डिलिव्हरी पाहायला मिळते. रिव्हर्स स्विंग केला जातोय विजयच्या माध्यमातून. आता मात्र येतोय या चेंडूवरती एक धाव. अर्थातच चौथा चेंडू पूर्ण झालाय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 15 धावा. अनिल वरती मात्र आता जबाबदारी असेल. शुभम मात्र पाहायला गेलं तर जबाबदारी झटकून देऊन गेलाय मैदानाच्या बाहेर. आता मात्र फटका खेळलाय. फटका मात्र हुक फटका शॉट आपणास पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या फटक्याला मात्र हुक बोललं जातं. अर्थातच हा हुक शॉट जातं सीमारेषे पार. एस मॅक्झिमम येतोय. विजयच्या 5व्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवला जातो. आता मात्र हल्ला चढवावा लागेल. धाव फलक उंचवावा लागेल. कारण की पाहायला गेलं तर अगेन्स्ट टीम विपक्ष टीम मध्ये फलंदाजीची फळी पाहिली तर खूपच बलदंड आहे. अर्थातच शुभम साळुंखे असेल या टीम मध्ये. त्यानंतर पाहिलं तर संदीप शिंदे असेल. मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका जाणला गेला विजयच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. षटक संपतोय. दुसऱ्या षटकाची सांगता होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 21 धावा धाव फलकावरती लागलेत. आतापर्यंत एक गडी बाद 21 धावा रोखलं गेल्या. आतापर्यंत इथून पुढे ठोकलं जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून. अनिलने मात्र सुरुवात केली. अनिलने मात्र आता सुरुवात केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 21 धावा.
आता मात्र पाहिलं तर तिसऱ्या षटकासाठी चेंडू पाचारण केला, ज्याच्या जवळ तो मात्र गोलंदाज आपण पाहतोय मच्छिंद्र जंगलवाडी टीम कडून ओव्हर द विकेट. उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, येतोय पहिला चेंडू अर्थातच निर्धाव. एस पाहिलं तर चेंडू वळवण्याची कला मात्र या गोलंदाजाजवळ आहे. पहिला चेंडू पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ घुसला जातोय आतमध्ये, अर्थातच स्वप्नील तोडकरच्या शरीरावरती हा भेदक मारा केला जातोय अर्थातच मच्छिंद्रच्या माध्यमातून. मच्छिंद्र पवार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट, उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज आहे पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजेच ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू आता मात्र फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र वाट पाहतोय, वाट पाहावी लागेल. आणखी वाट पाहणं चांगलं असतं, अर्थातच संयम पाहणं चांगलं असतं. संयमाने हाल होतात परंतु हार कधीच होत नाही. वाट पाहणं म्हणजेच त्या चंद्राला सुद्धा वाट पाहावी लागते, त्याचं कर्तृत्व त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची ती म्हणजे अंधाराची. हेच आपल्याला ही वाट पाहावी लागेल. आपण पाहतोय ज्याने मात्र वाट पाहिली काबू कॉर्नर रिजन मध्ये, जो क्षेत्ररक्षक उभा होता नंतर चेंडू फील्ड केला. आता मात्र धावा रोखले गेले 3 त्याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एक धावेने वाढते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वरती. अर्थातच चेंडू झाले 2 पूर्ण. मच्छिंद्र पवार आपण पाहतोय. आता मात्र फटका खेळा क्षेत्ररक्षक त्यांना, परंतु त्याला थोडा फसवा देऊन थोडा चकवा देऊन चेंडू जातोय बाउंड्री रोप जवळ फेड केला जातो डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील. या तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धाव्यांनिशी 24 वरती. यानंतर होणारी सेकंड सेमीफायनल असेल जळव ज्योतिबा विपक्ष जुगायवाडी शिवनेरी बॉय जुगायवाडी. पाहिलं गेलं तर एस ग्रुप बी मधून फर्स्ट पोझिशन वरती असलेली टीम असेल जुगायवाडी. नंतर पाहिलं तर एस आता मात्र फटका सजवला जातोय, घुटना टेक तमाशा देख. जोपर्यंत मी तोपर्यंत धावफलक नक्कीच वाढला जाणार, धावफलकाचा नक्कीच आलेख वाढला जाणार असं सांगून देणारा फटका आपण पाहतोय. अर्थातच ट्रेडमार्क शॉट बॅटल स्वीप आपण पाहतो, याच्या माध्यमातून खेळला जाणारा फटका अनिलचा फटका आपण पाहतो. या 6 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 30 वरती. पाहिला गेलं तर डबल फुटटॉस लवकर जाणलं गेलं, लवकर पिकअप केलं. त्यानंतर मात्र एक पाय जमिनीवरती टेकवला गेला, दुसरा पाय समोर काढला गेला. त्यानंतर फटका खेळला अर्थातच घुटना टेक और तमाशा देख. मच्छिंद्रच्या चौथ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर हल्ला चढवलाय. तर मात्र पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय, फटका मात्र हवेमध्ये असेल. झेल कोण पकडेल, कॉल कोणाचा असेल, झेल मात्र पकडली जाते. काबू कॉर्नर रिजन वरून धावत जात फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. आता मात्र झेल पकडली जाते. आता मात्र माघारी निघाला या संघाचा दुसरा आयकॉन खेळाडू अर्थातच अनिल होते. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा सलामीवीर गारद झालाय. बॅक टू द पेव्हिलियन आपण पाहतोय अनिलला. आता मात्र झालाय खेळ पूर्ण 5 चेंडूंचा, संघाची धावसंख्या 30 वरती स्थिर असेल. यानंतर होणारा दुसरा मोठा सामना अर्थातच सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय जळव ज्योतिबा एसा ग्रुप ए मधून सेकंड पोझिशन वरती राहिली जाणारी टीम. त्यानंतर पाहिलं तर विपक्ष जुगायवाडी जो ग्रुप बी मधून फर्स्ट पोझिशन वरती राहिला जाणारा संघ त्यांची मात्र सेकंड सेमीफायनल खेळवली जाईल. अर्थातच याच स्पर्धेमधील सेकंड सेमीफायनलचा मुकाबला जो संघ विजय प्राप्त करेल तो मात्र डायरेक्ट मजल मारेल फायनल मध्ये. अर्थातच जळव ज्योतिबा विपक्ष जुगायवाडी टीम. आता मात्र शेवटचा चेंडू असेल मच्छिंद्र पवार. आता पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती विकेट उजव्या हाताने. आता मात्र फटका खेळला गेलाय, फटक्याला मात्र सन्मान दिला गेलाय. मात्र चेंडू फिरला होता, नंतर पाहिलं तर थर्ड स्लीप वरचा क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू पकडतोय. तोपर्यंत षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 31 धावा.
ऐसा पाहिलं गेलं तर संदीप शिंदे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू पाहिलं गेलं तर स्वेअर मारा केलाय अतिरिक्त धाव आपण पाहायला मिळते संघाची धावसंख्या 1 ने वाढते 32 धावा धाव फलकावरती लागले आता मात्र संधी निर्माण केले यष्टीरक्षक असेल जेल कोल पकडे स्क्वेअर लेग वरचा क्षेत्ररक्षक येतो आता मात्र जेल उडवली जाते परंतु कंप्लीट सुद्धा त्याच्याच माध्यमातून केले जाते आता मात्र होतंय तिसऱ्या विकेटचं पतन अर्थातच फलंदाज माघारी निघालाय सोन्या आपण पाहतोय सुनील माघारी निघालाय पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या सुनीलला माघारी परतताना स्वतःवरती नाराज असेल थोडासा फटका फसला गेला अर्थातच संदीपने फसवलं गेलंय म्हणता येईल का हेच अर्थात नक्कीच म्हणता येईल संदीपने फसवलं गेलं याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं अर्थातच बॅक टू दी पेव्हिलियन सोन्या नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजे सतीश जाधव एस धावत यायचंय सतीशजी जाधव विनंती असेल आता मात्र पहिला चेंडू पूर्ण झालाय शेवटच्या षटकामधील सतीशजी जाधव आले स्ट्रायकिंग एंड वरती संघाची धाव संख्या 32 वरती आता मात्र या संघातील अनुभवी खेळाडू अनुभवाचे बोल सुनावले जातील का गोलंदाजांना एस पाहिलं जाईल आता मात्र चेंडू घेतला जातोय पंचांजवळून चेंडू घेतला जाईल बाउन्स चेक केला जाईल सतीश जाधव आपण पाहतोय खेळपट्टीवरती आला जातोय बाउन्स चेक का केला जातो चेंडू टप्पा पडल्यानंतर किती उसळी घेईल हे मात्र लवकर लक्षात येण्याचं तंत्र म्हणजे हा बाउन्स चेक करणं हे सतीश जाधव आपण पाहतोय अनुभवी फलंदाज आहे या संघातील सर्वात अनुभवी फलंदाज खेळाडू अष्टपैलू खेळाडू पाहिलं तर सतीश जाधव आहे फेस करेल संदीप शिंदेचा पुढचा चेंडू फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरतून जातोय सरळ सीमारेषे पार ऐसा इट इज मॅक्सिमम आपण पाहतोय शुभम पाहिलं तर कळवतोय ह्या 7 धावा असतील सचिन शिंदेच्या पाहिलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला गेलाय संदीप शिंदेच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला गेलाय सतीशच्या माध्यमातून तर मात्र फटका पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर फसला गेला क्षेत्ररक्षक असेल जेल होईल का जेल मात्र पकडली जाईल चूक मात्र कोणतीच होणार नाही आता मात्र एक तेरी तर दुसरी मेरी जर तुम्हाला षटकार मारशील तर तुला मी बादी करू शकतो आता मात्र बॅक टू द पेव्हिलियन आपण पाहतोय सतीशला एसी विकेट घेतले या विकेट आपण पाहिलं गेलं तर जाते स्पेल मध्ये संदीप शिंदेच्या 3 चेंडू पूर्ण आतापर्यंत 2 विकेट घेणारा पाहतोय आपण गोलंदाज या संघाकडून अर्थात जंगलवाडी साळुंके फायटर्स टीम अविनाश असेल आता नवीन फलंदाज अविनाश वरती जबाबदारी असेल पाहायला गेले तर 3 चेंडू पूर्ण झाले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे फेस करेल अविनाश शेवटचे 3 चेंडू संदीप शिंदे ऑन बॉलिंग ट्रॅक वरती उजव्या हाताने मारा करतायत तर मात्र फटका खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक असेल विजय पवार चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल डेंजर झोन वरती धावते फिकी अचूक झाले तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील हेच पाहिले गेले एक्स्ट्रा कव्हर वरती विजय पवारला तैनात केलं ज्याच्या माध्यमातून बॉल डाऊट केलं होतं शुभमला तोच विजय पवार एक्स्ट्रा कव्हर वरती तैनात आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतो या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये अर्थातच पाटण तालुका पठार विभाग एस खेळाचा दर्जा पाहिला तर आतापर्यंत अव्वल राहिला या पाटण तालुक्यामध्ये या खेळाडूंचा अर्थातच फलंदाजी पाहिली गोलंदाजी पाहिली तर अचूक होते क्षेत्ररक्षण तितकंच जीवाच्या आकांताने केलं जातं आता मात्र रायझिंग डिलिव्हरी एस अर्थातच पाहिलं गेलं तर अविनाशला थोडासा चेंडू अविनाशच्या उंचीवरतून जात आहे पाहिलं गेलं तर 5वा चेंडू निर्धाव येत आहे संघाची धाव संख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा एस रोखलं गेलंय एस अविनाश पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल आहे आता मात्र पाहायला गेलं तर लॉंग ऑफ वरचा क्षेत्ररक्षक केला तदनंतर शुभम साळुंखेचा त्याला मात्र बॅकअप मिळाला या 2 धावा संघाची धाव संख्या 2 ने वाढते संघाची धाव संख्या 42 वरती जाऊन पोहोचले 43 टीव्ही नसेल आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला मुकाबला अर्थात सेमीफायनलची पहिली मॅच जंगलवाडी विपक्ष विरेवाडी भैरवनाथ 11 विरेवाडी साळुंखे फायटर्स जंगलवाडी गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत चांगलं राहिलंय गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत चांगलं राहिलंय अर्थातच पाहायला गेलं तर गोलंदाजीचं पाहिलं तर प्रदर्शन चांगलं राहिलं हे शिस्त पाहतोय आमच्या सह्याद्री क्रिकेट आशियांची एक संघ मात्र लाईनअप मध्ये बाहेर जातो जशी मुंगी समोर चालावी मुंगी मात्र पाहायला गेले तर पुढे चालावी त्यामागून मात्र लाईन आपणास पाहायला मिळते हे अर्थातच टीम पाहिली तर जंगलवाडी
इस मैत्रीपूर्व सामना पाहतो शेख खान केले जातात एकमेकाला साथ दिली जाते शाबासकी दिली जाते पाहायला गेलं तर एक टीम मैदानाच्या बाहेर जाते दुसरी टीम मैदानामध्ये येते अर्थातच पाहायला गेलं तर आता मात्र मैदानाचा ताबा घेतला जाईल भैरवनाथ 11 विरेवाडी टीम यानंतर होणारी मॅच आहे जळव ज्योतिबा टीम विपक्ष जुगाईवाडी टीम विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस मध्ये याचा लगेचच टॉस केला जाईल विजय सरांना मी आमंत्रित करतो इथून पुढे जे होणारे सामने ते समालोचन करतील धन्यवाद आकाश भाऊ आणि आपल्या सामन्याला लाभलेले प्रमुख पाहुणे काशीनाथ पवार हबप महाराज बोरगेवाडीचे तसेच आमच्या बोरगेवाडी संघाचे कर्णधार ज्योतिराम सावंत सेंट्रल रेल्वे मध्ये जे कामाला आहेत ते या व्यासपीठावर उपस्थित राहिले त्यांचे आभार तसेच जन्नेवाडी गावचे जानेमाने नागरिक समाजसेवक माननीय भगवंत आरेकर यांचंही या ठिकाणी स्वागत पुढील होणारा सामना सेमीफायनल 2 शिवनेरी बॉयज हॅलो जे स्पोर्ट्स जव या संघाचा टॉस होणार आहे तरी दोन्ही संघाचे कर्णधार जे स्पोर्ट्स जव आणि शिवनेरी बॉयज जुगावाडी टॉस का बॉस मध्ये आपण याचा आहे टॉस साठी सनी पवार लवकर येऊया आपण जंगलवाडी साळुंके फायटर्स आपले फलंदाज पाठवायचे मॅचला वेळ लावू नका संघाने लवकर 2 मिनिटात आपले फलंदाजी मार्कवर गेले नाही तर पेनल्टी देण्यात येईल जे स्पोर्ट्स शिवनेरी बॉयज जुगावाडी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे पण टॉस का बॉस मध्ये या मॅचच्या टॉस साठी आपल्याला लाभलेले मान्यवर झुंजार क्रिकेट क्लब बोरगेवाडीचे कर्णधार ज्योतिराम सावंत यांच्या हस्ते करण्यात येते यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा मुकाबला अर्थातच जुगाईवाडी विपक्ष जळव ज्योतिबा टीम पाहिली तर कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन राहिले त्यानंतर पाहतो आजच्या दिवसामध्ये जुगाईवाडी टीमने सर्वांना इम्प्रेस केलं टॉस केला जाईल आपण पाहतो या सह्याद्री क्रिकेट आशियामधील अर्थातच झुंजार क्रिकेट टीमचे अष्टपैलू खेळाडू माजी खेळाडू यांच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल टॉस का बॉस मध्ये आपण पाहतो दोन्ही संघाचे कॅप्टन मॅचला सुरुवात होते स्कॉल असेल जळव ज्योतिबा टीम स्पिन दी कॉइन छापा की काटा छापा छापा कॉल टॉस विन झालं जळव ज्योतिबा टीम काही निर्णय असेल आपला डिसिजन पेंडिंग ठेवला थँक्यू सो मच जुगाईवाडी टीम कॅप्टन पाहतो आपण आता मात्र डिसिजन पेंडिंग ठेवला निर्णय कळवला जाईल आपण पाहतोय स्पर्धा सह्याद्री क्रिकेट आशियान प्रीमियर लीग असेल पर्व पहिलं असेल आतापर्यंत मजल मारले आपण आपल्या हाफ मधून अर्थातच ग्रुप बी मधून टॉप वरती राहिलेला संघ आहात आपण या सामन्यामध्ये काय छाप सोडली जाईल खूप महत्वाचा सामना जिंकला तर आपण डायरेक्ट फायनल मध्ये एंट्री करणार आहोत काही प्लॅनिंग असेल आपला महत्वाचा खेळाडू कोण असेल या सामन्यामध्ये बॅटिंग असेल तर नक्कीच आम्ही 60 ते 70 पर्यंत स्कोर करू फिल्डिंग बॉलिंग असेल तर 30 ते 40 पर्यंत आम्ही रोखलं जाईल 30 ते 40 मध्ये जर गोलंदाजी स्वीकारावी लागली तर फलंदाजी असेल तर आपल्या जवळ फलंदाज खूप आहेत अर्थातच लाईट प्रथमेश ठाकरे आपल्या जवळ कल्पेश सपकाळ असेल
या स्पर्धेमध्ये जर आपण टिकून राहायचं असेल अर्थातच फायनलमध्ये धडक मारायची असेल तर हा सामना विजय होणं गरजेचं आहे. आपण विजय होणार आहोत का? हो नक्कीच. नक्कीच कॉन्फिडन्स आपण पाहतो, आत्मविश्वास पाहतो आपण. यश आत्मविश्वासाने भरलेला कॅप्टन आपण पाहतो. नक्कीच आत्मविश्वासने टीम असेल जुगाईवाडी. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये मायक्रोफोन वरती जोडले गेले विजय सर. थँक्यू सो मच. विनोद यांच्या बॅटमधून आलेला सुंदर फटका 4 धावेसाठी आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात भर. विनोद सोन्या यांचा पुढील चेंडू सामना करतील विनोद साळुंके फायटर्सचे जानेमाने. फटका खेळाय. फटका मात्र येतोय का षटकार? षटकार येतोय. अर्थातच बॅटर पाहिलं तर या संघाचा सलामीवीर विनोदच्या बॅट मधून येतोय तिसरा मोठा फटका. अर्थातच षटकार संघाची धावसंख्या पाहिली तर या षटकाराने या षटकाची सांगता होते. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 धावा बिन बाद 16. पाहिला गेलं तर 43 धावांचा पाठलाग करताना सुरुवात मात्र दमदार राहिले. फलंदाज पाहायला गेलं तर रुबाबदार आहेत. अर्थातच विनोदने मात्र हे चेंडू फेस केले तर नंतर पाहिलं तर नॉनस्ट्राइकला उभा येतो शुभम साळुंखे ज्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये 70 धावा चेस केल्या होत्या. पाहायला गेलं तर आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती शुभम असेल, बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र शुभम आलाय. पाहायला गेलं तर कोण विजय होणार आहे? हा शुभम होईल विजय की तो शुभम होईल विजय? अर्थातच विरेवाडी जंगलवाडी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक ज्याच्या हातावरती सोपवलं देते, ज्याच्या हातावरती चेंडू सोपवला जातोय त्याला 5 रन केले जाते. अर्थातच तो म्हणजे शुभम जाधव. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम साळुंके. मात्र फुल टच चेंडू, चांगला फटका, रिसचा वापर केला जातो. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोक्यावरतून जातो सरळ सीमारेषे पार. शुभमच्या खात्यामधील पहिला चौकार. अर्थातच तडपदार चौकार आपण पाहतोय. 4 धावा असतील संघाची धावसंख्या. 4 धावेने वाढेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वरती. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. एस जळव ज्योतिबा विपक्ष जंगलवाडी. यानंतर होणारी मॅच आहे माफी असावी जुगाईवाडी. यानंतर होणारी मॅच आहे नेक्स्ट सेमीफायनलचा सामना असेल. अर्थातच टॉस विन झाला होता जळव ज्योतिबा टीम. डिसिजन पेंडिंग ठेवला होता तो आता मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अर्थातच बॅट फर्स्ट. मात्र फटका आपलं पाहायला गेलं तर मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलं जातं. तदनंतर क्षेत्ररक्षक असेल लॉंग ऑन वरचा चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव. एसा दुर्लक्षित होतोय थोडासा फलंदाज. पाहायला गेलं तर विनोद. आतापर्यंत झाले चेंडू पूर्ण 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो म्हणजे फलंदाज विनोदने मात्र कालच्या दिवसामध्ये मनोरंजित केलं होतं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा षटकाराने चौकाराने आता मात्र
येस आता मात्र डिस्ट्रिक्शन चोखपणे पार पाडलं जाते. थर्ड अंपायर कॉल असेल आता मात्र चेक केला जाईल, डिसिजन पेंडिंग ठेवला जाईल. रिव्ह्यू आपण पाहतोय जो मात्र पंचांच्या माध्यमातून घेतला जातोय. एस फेअर लेग पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला जातोय, चेक केलं जाते आमच्या स्क्रीनवरती, युट्यूबच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. थर्ड अंपायर आमच्या सोबत जोडले गेलेत. इट इज नॉट आउट. सेफ असेल बॅटर अर्थातच विनोद सेफ असेल. चांगले एस्टिरक्षण पाहायला मिळालं. डोळ्याची पापणी लवे न लवेपर्यंत चेंडू पकडला गेला, यष्ट्यामध्ये घुसवला गेला. अर्थातच विकेट किपर अनिलच्या माध्यमातून. तदनंतर पाहिलं तर डिसिजन पेंडिंग ठेवला होता. तदनंतर पाहिलं तर या रिव्ह्यू च्या माध्यमातून नोट आउट घोषित केलं जातं. थर्ड अंपायर आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून हा निर्णय कळवला जातो. येस इट इज नॉट आउट. पाच चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. 23 धावा, 5 चेंडू पूर्ण. शेवटचा चेंडू शुभम. आता मात्र काय रायझिंग डिलिव्हरी टाकली, आता मात्र चेंडू समजत नाही. एस आता मात्र त्रिफळाची तो चेंडू समजत नाही फलंदाजाला. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पाहायला गेले तर शुभमने बाद केले शेवटच्या चेंडूवरती. सांगता होते या विकेटने हे षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 धावा. बॅक टू द पेव्हिलियन आपण पाहतोय. विनोद बाद झालाय, वैयक्तिक 17 धावांवरती बाद झालाय. चांगली तडफदार खेळी करून पुन्हा डगआउटच्या दिशेने जातोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, अर्थातच संदीप शिंदे, या संघाचा बाहुबली, अर्थातच सह्याद्री क्रिकेट आशियाचा बाहुबली आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय. पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करेल का? एस षटक संपले. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती शुभम असेल. साळुंके, शुभम साळुंकेला आपण पाहतोय. थोडस स्पीडअप घ्या विनंती असेल. टीम भैरवनाथ, टीम बिरेवाडी. बारा चेंडू मध्ये 20 धाव्यांची गरज असताना फलंदाजी स्ट्राईक वरती पाहिलं तर बॅटिंग स्ट्राईक वरती पाहिलं तर शुभम साळुंके यांच्या सोबत आलाय वन डाऊन बॅटर अर्थातच संदीपजी शिंदे. अक्षय आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. शरीरयष्टी पाहिली तर खूपच कमजोर आहे, परंतु मूर्तीने लहान असेल परंतु याची कीर्ती खूप महान आहे. वेगवान गोलंदाज जे सह्याद्री क्रिकेट आशियामधील पाहायला गेले तर वेगावरती सवार होऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती. अक्षय टू शुभम ओव्हर द विकेट. उजव्या हाताने मारा करतोय, पंचांच्या डाव्या बाजूने फेस करेल शुभम साळुंके. वलदंड शरीर यष्टीचा कालच्या दिवसामध्ये काही लाजवाब फटके लगावले होते. आता मात्र फटका लगावला जाईल का? आता मात्र थोडासा नो चेंडू खेळपट्टीच्या बाहेर डिलिव्हर झाला. एस आता मात्र दुष्काळात 13वा महिना. टीम आपण पाहतोय भैरवनाथ 11 विरेवाडी या संघासाठी. एस आता मात्र फ्री हिट लागू असेल. शुभमला मात्र संधी निर्माण झाली. शुभमला मात्र हात खोलाय सेट व्हायला संधी निर्माण दिली गेली. अर्थातच गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. एस आता मात्र फ्री हिटचा चेंडू एस वाईड असेल. फ्री हिट मात्र कंटिन्यू ठेवली जाईल. फ्री हिट मात्र लागू असेल. या दोन फलंदाजांना फ्री हिट वरती फलंदाज फक्त रनआउट ग्राह्य धरला जाईल, गृहीत धरला जाईल याची नोंद ठेवायची. सर्व क्षेत्ररक्षक वर्ग पाहायला गेले तर वाईड चेंडू आता मात्र या 2 धाबा अतिरिक्त जोडल्या गेले. तर मागील चेंडू पाहायला गेले तर नुमफेकी केला, तदनंतर वाईड. आता मात्र संघाची धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले. एक चेंडू पूर्ण. आता मात्र फटका खेळला. डीप स्क्वेअर लेग रिजन पाहिलं गेलं तर शोधला गेला, त्याच्या डोक्यावरतून जातो सर सीमारेषे पार. फ्री टचचा चौकार. अर्थातच आपण पाहतो ट्रेडमार्क फटका शफल होतोय. फटका मात्र अंगावरती घेतला जातो, चेंडू घालवला जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार अर्थातच शुभमच्या बॅट मधून. पहिला चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वरती. आता मात्र समीकरण जवळ आले. विजयाच्या फक्त पाहिलं गेलं तर 14 धावा दूर असेल टीम चंगलवाडी. नक्कीच हा सामना जो संघ विजय होईल तो मजल मारेल, धडक मारेल थेट या अंतिमच्या सामन्यामध्ये. अर्थातच थोड्याच वेळात सुरू होणार असून हा अंतिमचा सामना पाहतोय आपण सह्याद्री क्रिकेट प्रीमियर लीग पठार विभाग पाटण तालुका. पहिले वर्ष नियोजन तितकंच दमदार राहिले, या नियोजनाची अंमलबजावणी तितकीच तडफदार राहिले. अर्थातच पुढचा चेंडू पाहिला तर क्रीजचा वापर केला. आता मात्र कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून घालवलं जातोय. शुभम असेल, चेंडू फील्ड करेल, चेंडू फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील. स्ट्राईक मात्र स्वतः जवळ ठेवली जाते शुभम साळुंखेच्या माध्यमातून.
पाहायला गेलं तर चेंडू झालेत 2 पूर्ण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वरती. एस 1 लॉस 31 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र फटका खेळलाय काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरतून चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. खूपच लांब येतोय शुभमच्या बॅट मधला ट्रेडमार्क फटका. अर्थातच षटकार येतोय. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 37 वरती. चेंडू झालेत मात्र फक्त 3 पूर्ण. पाहायला गेलं तर या षटकामध्ये मॅच विजय करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र नेट रन रेटचा कोणताही उपयोग होणार नाही मित्रा. तर हळूवार खेळलास आमच्या कमिटीला थोडीशी मदत केली. चेंडू खूप लांब घालला नाहीस तर बरं होईल. अर्थातच पाहतोय आपण खूप लांब षटकार मारणारा सह्याद्री क्रिकेट आशियाचा कोहिनूर हिरा. आता मात्र पुन्हा फटका खेळला जातोय. मान वंदना दिली जाते आमच्या व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांना. सामना विजय होतोय जंगलवाडी टीम 37-43 टीमचं आव्हान होतं. 37 नंतर षटकार गिनला जातोय. सामना विजय होतोय. विजयी फटका येतोय याच फलंदाजाच्या माध्यमातून. एज इट इज आपण पाहतोय शुभम साळुंखे कोहिनूर ऑफ सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका. जल्लोष केला जाईल. डगआउट आपण पाहतोय. खुश असेल टाळ्या वाजवल्या जातील या शुभमच्या खेळीसाठी. नक्कीच चांगला खेळायस मित्रा. थँक्यू सो मच टीम भैरवनाथ 11. आपण खूप चांगले खेळलात. नक्कीच भेटूया पुढील स्पर्धेमध्ये. आता मात्र संधी